किराए से देना है। जिंतू रोड सिटी फंक्शन हॉल के करीब परभनी। कॉलेज, स्कूल, हॉस्पिटल या ऑफिस के लिए किराए से देना है। उसी के साथ में जिंतू रोड पर ही सिटी फंक्शन हॉल के बाजू में मारिया हॉस्पिटल, यहां पर ग्राउंड फ्लोर पर 30 बाय 40 गोदाम के लिए या जिम के लिए किराए पर देना है। मजीद जानकारी के लिए मोबाइल नंबर 9420964703। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं पूरे महाराष्ट्र भर की सबसे बड़ी और खास खबर के लिए। हकीकत में एक महीना भी मुकम्मल नहीं हुआ है कुरैशी बिरादरी के मुकम्मल नहीं हुआ है कुरैशी समाज की जानिब से बाजारों में खरीद और फरोख्त को बंद करने के लिए और उनकी मांस की दुकानें बंद करने के लिए। उसके बावजूद लोग परेशान हो चुके हैं। एक नजारा देखने को हमें मिला है संगमनेर में, जिस तरह से प्रांत कार्यालय यहाँ पर शिव आर्मी संगठन के किसान भाइयों ने जिस तरह से यहाँ पर भाकड़ गाय और उनके गोरों को छोड़ा है, कार्यालय में लाकर छोड़ा है और जन आंदोलन छेड़ दिया है। संगमनेर में प्रांत कार्यालय में जो नजारा आपको देखने को मिल रहा है, खास तौर से स्पेशली परभनी आज तक पर हम आपको बता रहे हैं कि क्या हालात होने वाले हैं। अगर आप नहीं संभले तो इससे ज्यादा बुरे हालात होने वाले हैं। किसानों की जानिब से अब जन आंदोलन छेड़ा गया है और यहाँ भाकड़ गाय, छोटे बच्चे, गाय के छोटे बच्चे और बछड़ों को, जर्सी गाय के बछड़ों को जिस तरह से छोड़ा जा रहा है, हकीकत में संगमनेर तालुके में जो जंगल के एरिया में इन गायों को और इन बछड़ों को छोड़ा जा रहा है, जिसकी वजह से यहाँ पर जंगली जानवर इन पर हमला कर रहे हैं और जंगली जानवर इन्हें आधा खाकर छोड़ रहे हैं, जिसकी वजह से इस एरिया में दुर्गंधी फैल रही है। लोगों का स्वास्थ्य बिगड़ता हुआ नजर आ रहा है। ऐसा भी इस वक्त शेतकरी शिव आर्मी संगठन शेतकरी संगठन की जानिब से कहा गया है और शिव आर्मी शेतकरी संगठन पूरी तरह से कंबर कसकर अब गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के पीछे लग चुकी हैं और पूरे महाराष्ट्र भर में जन आंदोलन करने के बाद भी शेतकरी शिव आर्मी शेतकरी संगठन की जानिब से कहा गया है संगमनेर के जिस तरह से यहाँ पर प्रांत कार्यालय पर एक मोर्चा ले जाया गया और यहाँ पर मोर्चा ले जाकर पूरी तरह से गाय के बछड़ों को, गाय और भाकड़ गाय को छोड़कर, भाकड़ जानवरों को छोड़कर यहाँ पर जन आंदोलन किया गया है। यह नजारा स्पेशली खास तौर से हम आपको परभनी आज तक पर बता रहे हैं। आने वाले 17 अगस्त को मुकम्मल एक महीना हो जाएगा जब कुरैशी बिरादरी की जानिब से पूरी तरह से पूरे महाराष्ट्र भर में जानवरों का खरीदना और फरोख्त करना बंद होने को एक महीना मुकम्मल हो जाएगा। लेकिन आज 13 अगस्त है, 4 दिन अभी बाकी है एक महीना मुकम्मल होने के लिए। 26 दिन में ही किसानों का यह हाल हो चुका है कि किसान परेशान हो चुके हैं और वाकई किसान परेशान होना जरूरी भी था कि किसानों के पास में जो जानवर यूजलेस है, जो जानवर काम नहीं करते हैं, जो जानवर दूध वाले नहीं हैं, ऐसे जानवरों को संभालने के लिए 200 रुपये रोज का खर्चा इन जानवरों के पीछे लगता है। अब किसान अपने बच्चों पर यह खर्च लगाए या जानवरों पर, भाकड़ जानवर जो यूजलेस जानवर है इन पर यह खर्च लगाए। सवाल पैदा होता है कि इनको संभाले तो क्यों और कौन? इन जानवरों को संभालने की जिम्मेदारी लेगा कौन? सरकार लेगी, महाराष्ट्र सरकार लेगी या वो गोरक्षक लेंगे जो गोरक्षक यहाँ पर गाड़ियां रोक रहे हैं? ऐसा भी इस वक्त शिव आर्मी संगठन की जानिब से कहा गया है। जो किसान आंदोलन शिव आर्मी संगठन की जानिब से किसानों ने आंदोलन किया है, ये किसान अब उग्र होते हुए नजर आ रहे हैं और पूरे महाराष्ट्र भर में उग्र होते हुए भी नजर आएंगे। आने वाले कुछ ही दिनों में किसानों की जानिब से जिस तरह से जो जन आंदोलन छेड़ा जाने वाला है, हकीकत में किसानों को ही इसका जिम्मेदार ठहराया जा रहा है कुरैशी बिरादरी की जानिब से। किसान ही वो है जो जानवर बेचते हैं और किसान ही वो है जो इन जानवरों की मालूमात भी इन गोरक्षकों को देते हैं। ऐसा भी आरोप कुछ कुरैशी बिरादरी के चंद लोगों की जानिब से लगाया जा रहा है। हकीकत में किसान वो है जो जानवरों को बड़ा करते हैं और किसान वो है जो जानवरों को संभालते हैं। जो किसानों के पास में जो जानवर दूध का होता है, जो जानवर काम का होता है, जो खेती में काम करता है और जो दूध देता है, ऐसे जानवरों की किसानों के पास वैल्यू होती है। ऐसे जानवरों को किसान खिलाते भी हैं और ऐसे जानवरों की परवरिश भी अच्छी तरह से किसान करते हैं। लेकिन जो जानवर यूजलेस है, उस जानवर का ये किसान क्या करेंगे? उन किसानों की जानिब से ऐसे जानवरों को, जो भाकड़ जानवर है, जो जर्सी गाय के गोरे हैं, ऐसे तमाम जानवरों को खुले तौर पर अब फॉरेस्ट के जंगलों में छोड़ा जा रहा है। रास्ते से जाते हुए जहां पर जंगली जानवर इन पर हमला कर रहे हैं और जंगली जानवर हमला करने के बाद में इन्हें आधा खा रहे हैं और आधा छोड़ रहे हैं, जिसकी वजह से इन जानवरों की दुर्गंधी पूरे एरिया में पसर रही है, जिसकी वजह से रोग राई पसरने का डर यहाँ पर लग रहा है। ऐसा भी आरोप यहाँ पर किसानों की जानिब से लगाया गया है।
यहाँ शिव आर्मी संगठना जिस तरह से सक्रिय हो चुकी है और पूरे महाराष्ट्र भर में शिव आर्मी शेतकरी संगठना पूरी तरह से काम करती हुई नजर आ रही है। हकीकत में इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। अधिकारी असतील प्रशासनाचे त्यांनी इथे यावं आणि सावलीत चला आता आपला अंत संपला, सावलीत चला। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा लढेंगे, लढेंगे, शेतकरी एकजुटीचा। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले गोरे इथे घेऊन यायचे। शेतकरी एकजुटीचा, 257 कायदा रद्द, दुधाला 45 रुपये भाव, भाकर गाईला 20,000 रुपये महिना अनुदान, दक्षी गोऱ्यांना 20,000 रुपये महिना अनुदान, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, हत्याबंदी कायद्यात सुधारणा झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, आम्ही सरकारी कार्यालयावर आणून सोडू। म्हणजे लोकांच्या मनात राग का आमदाराचा, कारण की आमदार तिकडे सभागृहात बोलू राहिलाय ना शेतकऱ्यांच्या विरोधात या विषयावरती। आणि बरोबर आहे, या मित्रांनी सांगितलं आमदार त्या सगळ्यांचा नेता आहे, पालनपोषण करताय। आणि हे स्कॅन्डल कसं चालतं तुम्हाला मी सांगतो। तुम्हाला माहिती आहे आपल्या तालुक्यात सगळे म्हणजे काहीतरी फक्त याच्यावर त्यांचं राजकारण चालू आहे। सगळं ते राजकारण चालवण्यासाठी या शेतकऱ्याला खाटीक म्हणायला लागले का, इतकं भयंकर परिस्थिती आहे। तुला होत होता नंतर जेव्हा बाजूचे सगळे शेतकरी जमा झाले त्यांनी सांगितलं त्याला समजून, त्याला ते पटलं अर्थात तो शेतकरी असल्यामुळे। ते शेतकरी नसलेल्या माणसाला हे पटवलं लय अवघड आहे। शेतकऱ्याची आज काय परिस्थिती आहे रवी काहीतरी एक अनुभव त्याचा सांगतो खाली तर तुम्हाला यावंच लागेल, आमचं निवेदन घ्यावंच लागेल। प्रांत साहेब खाली या। मी पुन्हा विनंती करतो जे कोणी प्रशासकीय लोक असतील, प्रांत साहेबांच्या खाता येईपर्यंत 1 महिना 1.5 महिना दूध पाजता आणि खाता यायला लागला की कुठं तरी नेऊन सोडून देत आहे। ते सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी असतं, काय आनंद नसतो फार, परंतु पर्याय नाही सोडेल तर करेल काय, त्याला खाऊ पिऊ कुठून घालेल। आता हे जे गोरे सोडलेत हे कुठं सोडलेत, डोंगराला, वड्याला, नाल्याला, रस्त्यात। त्या दिवशी कुणीतरी इथं जांताराच्या मैदानावर आणून पिकअप खाली करून पळून गेलेत। अजिबात त्या शेतकऱ्याची काही चूक नाहीये। म्हणजे बेवारस जनावर सोडलं तर तुमच्याकडे अॅनिमल क्रुएल्टी कायदा आहे, अरे ह्या शेतकऱ्याला बेवारस सोडले त्याचं काय? म्हणजे एखादा ह्युमन क्रुएल्टी कायदा केला तर त्याच्यात सगळ्यात खालच्या स्तराचं जीवन कोण जगतं ते शेतकरी जगतो हे आपल्याला पाहायला मिळेल। या वासरांची ज्यावेळेस वाढ होईल, मोठे वळू तयार होतील। आपल्याला माहिती पूर्वी गावात देवीला गायी सोडलेली असायची, तिचा एखादा वळू असायचा, तो एक वळू अख्ख्या गावात 2 मिनिटात कंप्लेंट नोंद होती, कुठली शहनिशा न करता। कस काय होती? इथं माजी आमदार, माजी मंत्र्यांची पोरगी 40 वर्ष सत्तेत राहिलेला माणूस, तिला 2 दिवस यांनी उन्हात बसवले, हजारो माणसं गोळा करून एक कंप्लेंट नोंदवायला। या आमच्या अनिकेतवरती हल्ला झाला, मारहाण, आजपर्यंत कंप्लेंट नाही, साधी एनसी नोंदवली फक्त। ऐका, गोऱ्यांचाच प्रश्न आहे, तुम्हाला समजून नाही राहिलं, तुम्ही ऐका, तेच सांगू राहिलो मी। तर ही कंप्लेंट नोंदवून घेते का नाही लगेच? कंप्लेंट नोंदवल्यावर गाया जाते कुठं? गाडीतल्या गोशाळेत। कायदा आहे का, नियम आहे का असा? कंप्लेंट नोंदवल्यावर लगेच पाठवा। शेतकऱ्याला सांभाळून त्याच्या गाई तो सांभाळील, ते कोण पाहतोय? शेतकरी चंदी, चारा, पाणी, वैरण, जीव होती तो रक्त आठवत होती गाई सांभाळायला।
तिथं गेली 2 दिवसात गायच्या हाडकं दिसत आहे. परत हाडकं वर म्हणजे ते दिसू नये त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ना ते महिने करूनही ती गाय परत सुधारत नाही एकदा बसल्यावर. तर पोलीस इतक्या पटकन कंप्लेंट नोंदवून घेतात. त्याच्यानंतर गाई तिकडे जाते. तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याला परत गाई मिळत नाही. गाई जाते बाजारात. बाजारात कोणी येतं? पुराव्यानिशी बोलतोय मी. लिंक मी माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर आज टाकेल. एक शेतकरी आहे, त्यानं सांगितलं माझ्या 3 म्हशी होत्या, गाडी पकडली, गोशाळेत नेली. त्याच्यानंतर मला गाई घ्यायच्या म्हणून कोणातरी फोन आला, तुम्हाला गाई घ्यायची आहे का? मी म्हटलं घ्यायची आहे. व्हिडिओ पाठवला माझ्याच गाई. पोलिसांना सांगितलं. पोलीस म्हणे नाही पुरावा पाहिजे. मग त्यानं काय केलं, घ्यायच्या म्हणजे घेऊन ॲडव्हान्स पाठवला पैसे. त्या गाई त्याच्याजवळ आल्या आणि मग पोलिसांना बोलवलं. तेव्हा ती केस नोंदवली आणि प्रकरण उघडकीस आलं. आणि त्या म्हशी गायने त्याच्या म्हशी त्याला ताब्यात मिळाल्या. युट्यूबला तुम्ही शोधलं हजारो प्रकरणं मिळतील. जसं शेतकऱ्याच्या पोराला मी सांगितलंय ना, तसं शहरात एक लय मोठा वर्ग आहे का ज्याचं जो त्या गाईचं ऋण मानतो, त्या गाईचं दूध आपण पितो म्हणून त्याचं ऋण मानतो. व्यापारी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, छोटे छोटे टपरीवाले आहेत. त्यांनी ना आपल्या तिथं छोटे छोटे बॉक्स ठेवलेत गोरक्षा गोशाळेसाठीचे. बिचारा रुपया कमावला त्यातले 2 पैसे का ना त्या पेटीत रोज टाकतो भावनेनं की गायला जाऊ राहिलेत आपले. आमचे विकास गुंजाळ आणि आम्ही एक प्रवीण शिंदे पण आहेत, आता BBCचं काम करतात ते. आम्ही सोबत एक प्रोजेक्ट सुरू केला होता. आम्ही शेतकऱ्याचं दूध घरपोच शहरात द्यायला सुरुवात केली होती. शिकतच होतो आम्ही तेव्हा. शिकत असल्यामुळे बऱ्याच आले आम्हाला ते थांबवावं लागलं. परंतु इथं अर्बन बँकेच्या पाठीमागं एक कुटुंब होतं. ते मावशींनी एक दिवस 50 रुपये दिले. म्हणलं मावशी कशाची? म्हणे ते गाईला चारा घाला तुमच्या. म्हणलं आम्ही घालतोच, त्याला कशाला पैसे पाहिजे? नाही म्हणे माझ्या वतीनं घाला, हे त्या गाईला माझा चारा जाऊ. असे शहरात एक मोठा वर्ग आहे का ज्यांचं गाईवरती प्रचंड प्रेम आहे. त्या लोकांबद्दल मला लय आदर आहे. परंतु त्या लोकांना पण माझे आव्हान आहे, जो तुमच्या घामाचा 1 रुपया 2 पैसे तुम्ही पेटीत टाकीत्या ना, त्याचा जाब विचारा. जाब कुठं जातो तो विचारा. ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्याचं काय होतं, तुम्ही त्या पेट्या उखडून फेकाल आणि ते पैसे नेण्याची कान हाणार. इतकं धडधडीत सूर्यासारखं सत्य आहे हे सगळं. या सगळ्या परिस्थितीत हे सगळं सांगत असताना जे गावातल्या भावाला, शहरातल्या आपल्या गोप्रेमी माणसाला हे आवाहन केल्यानंतर मी आता शेतकऱ्यांना आवाहन करतोय. हे आज जे जमले झाडाचे शेतकरी, आपलं पण काम आहे आता. आपल्या गावातला भाऊ जो दुसरा शेतकरी, सगळ्यांना सांगायचं, आज जर जागे झालो नाही तर खरोखर अजिबात अतिशोक्ती नाही, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासारखं आपल्याला फाशी घ्यावी लागणार. आपण कितीही 4 चाकी गाड्या उडवल्या, कितीही शहाणपणा केला. सदाभाऊला जसं अनिकेत म्हणला की प्रगतिशील शेतकरी, सदाभाऊ म्हणे काच प्रगतिशील शेतकरी, कारण त्याचा डोंगर आहे, प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार आहे. आज जागे झालो नाही तर प्रत्येकाला आपल्यावरती आत्महत्या करायची, फाशी घ्यायची वेळ येईल. सांगण्यासारखं फार काही आहे. आता फार वेळ झालाय, वेळ माझ्याकडे आता कमी आहे शेवटी मी बोलत असल्यामुळं. परंतु मुख्य भूमिका सांगणं फार महत्त्वाचं होतं. ती भूमिका सांगितल्यानंतर आपण मागणी काय करतोय, मागणी करताना आपण सरकारला सांगतोय, जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी मी वेगळं काही सांगायची गरज नाहीये. परंतु हे जे ऐकणारं प्रशासन आहे, शेतकऱ्याचीच पोरं आहेत. त्यांच्याशी बोलताना आम्हाला लक्षात येतं कुठल्याही अधिकाऱ्याला भेटल्यावरती या प्रश्नाची धग काय, झळ काय ते त्यांना कळतंय. त्यामुळे ते आपल्याला सगळं सहकार्य करतायत. परंतु शहरात राहणारा जो वर्ग आहे, किंवा माझ्या अगोदर बोलताना अवताडे साहेब म्हणाले की, काही इतर व्यक्तीही म्हणाले की ज्याच्या घरी शेळीचं शेपूट नाही तो शेतकऱ्याला आज गोभक्ती शिकवायला निघालाय. म्हणजे जो शेतकरी दररोज रक्त आटून घाम गाळून गाईला पाळतो, पोसतो, ज्याच्या DNA गोसेवा आहे, त्याला हे तथाकथित गोभक्त, ते गोभक्त नाही येत, ते गो, आता त्याला शब्द भयंकर मला सुचत आहेत, कारण की मला जे काही 2 दिवसात पुरावे मिळाले सगळे, तर ते गोभक्षकच म्हणायचं होतं मला, पण मी थांबून घेतलं. खरे ते गोभक्षक आहेत, शेतकरी भक्षक आहेत. पुरावे मी तुम्हाला आता सांगणारच आहे बोलताना, ते सगळे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. आता गावागावातली परिस्थिती तुम्ही बघा. शेतकरी इतका जीव त्या जनावरावर असतो, पण नाईलाज आहे. जर त्या गोऱ्याला दूध पाजत राहिलं तर दुसरीकडे कुठेतरी कामाला जावं लागेल, किंवा शेती विकावी लागेल, आणि पैसे आणून त्या पशुखाद्याचे पैसे आणि
जे काही मल्टीव्हिटॅमिन जनावराला द्यावे लागतात त्याचे पैसे, हे सगळे खर्च शेतकऱ्याला त्या पद्धतीने भरावे लागतील. डेअरीतून दुधाचा 1 रुपया घरात येणार नाही. आजही येतोय असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून लोक दूध पाजायचं बंद करतं, कोण कमी पाजतं, कोण डोळ्याने काय व्हायचं ते होऊ दे म्हणून कुठेतरी नेऊन सोडून देतं अगोदरच, आणि कुत्रे यांचे लचके तोडताय. म्हणजे जे खरंच गायीवरती ज्यांचं प्रेम आहे त्याला देखवाल का कुत्र गायीचं लचकं तोडत असताना, वासराचं लचकं तोडत असताना देखवाल का? हे भामटे गोरक्षक ज्यांना किंमत थोडीशी काडीची गायीचं प्रेम नाहीये. चंद्रकांत झटाले म्हणून एक अभ्यासक आहे, शेतकरी अभ्यासक आहे, त्यांनी तर एक लेख लिहिला याच्यावरती, गोरक्षक धर्म की धंदा. तो लेख मी आज सगळीकडे सगळ्या आपल्या मीडियावरती देईलच. म्हणजे कशा पद्धतीने सगळं स्कॅन्डल चालतंय देशभर. जिथं जिथं गोवंश हत्याबंदी कायदा झालाय तिथं तिथं हे किती मोठं रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गायी लुटायच्या. तर ते कसं आहे ते सविस्तर मी प्रवासोबत सांगेन. त्याच्या अगोदर एकदा परिस्थिती मी सविस्तर सांगतो. शेतकरी काय करतो बिचारा, ते देखवत नाही म्हणून डोळ्या निराळा नेऊन ते वासरून कुठेतरी सोडून देतो, किंवा मेलं की गावात कुठेतरी वड्याला नेऊन टाकतो. जसं माझ्या अगोदर एका वक्त्यांनी सांगितलं की गावागावात ठिकठिकाणी, हे एका गावात एका ठिकाणी नाही हा, प्रत्येक मळ्यात एका ठिकाणी 4-4 ठिकाणी वासरं मेलेले नेऊन टाकायच्या जागा झाल्यात. ते सडलेत, खुजलेत, वास सुटलाय, रस्त्याने जावत नाही तिथनं. आरोग्यावरती त्याचा किती भयंकर परिणाम होणार आहे. शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतोय की आपण ज्याच्या आपल्या समोर जीव तळतळत मरतोय. म्हणून सर्वांनी आवाज द्यायचा आहे, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जय भवानी, जय शिवाजी. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण शिव आर्मी शेतकरी संघटना यांनी आपल्या या संगमनेर तालुक्यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः लीड घेऊन, पुढाकार घेऊन, जो आपला भाकड जनावरांचा मूळ प्रश्न या ठिकाणी प्रत्येक शेती वर्गामध्ये आणि पशुपालकांमध्ये तयार झालेला आहे. हा प्रश्न या ठिकाणी तालुकास्तरीय शासनाच्या दरबारी मांडण्याचं या ठिकाणी धारिष्ट दाखवलं. त्याबद्दल मी प्रथमतः या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि संगमनेर तालुक्याच्या वतीने शिव आर्मी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त का करायचे? आभार व्यक्त का करायचे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा प्रश्न आहे जवळजवळ 3, 4, 5, 6 महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे. परंतु कुणी या ठिकाणी आवाज उठून या ठिकाणी समोर यायला तयार नाही. फक्त गावामध्ये इथं तिथं कुजबूज करायची, हॉटेलवर कुजबूज करायची, ग्रामपंचायत मध्ये येऊन या ठिकाणी फक्त त्रास द्यायचं काम करायचं की या जनावरांचं करायचं काय, या जनावरांचं करायचं काय, या गोऱ्यांचं करायचं काय. आणि शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. ज्या ठिकाणी कुरेशी बांधव या ठिकाणी या गोऱ्यांचं खरेदी करून किंवा काय पद्धतीने या ठिकाणी नेऊन त्याचं काही व्यवस्थापन करीत असेल, ते देखील या ठिकाणी विविध संघटनांनी त्यांच्यावर भडीमार करून ते व्यवस्थापन बंद केलं. असू द्या, आपल्याला त्याच्याबद्दल देखील वाद नाही. परंतु या विविध संघटना असतील, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही. पहिल्यांदा या शासनाने काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या आधी त्याची सोय केली पाहिजे, या जनावरांची सोय केली पाहिजे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं किंवा या ठिकाणी आवर्जून सांगितलं की हे भाकड जनावरे सांभाळण्यासाठी, हे गोरे सांभाळण्यासाठी मासिक या ठिकाणी 20,000 रुपये अनुदान द्यावे. परंतु या ठिकाणी सरकारला ते शक्य नाहीये. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो का शक्य नाहीये. ते दुधालाच बाजार देऊ शकत नाही, तर या जनावरांचं भाकड जनावर सांभाळायला कधी तुम्हाला अनुदान देणार आहे? हे निकम्मी सरकार आहे. आपल्याला याबद्दल या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची ठोस भूमिका यांच्याकडून मिळणारच नाही. आणि खऱ्या अर्थाने मी एक शोकांतिका व्यक्त करतो, या शिव आर्मी शेतकरी संघटनेने प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी लाऊडस्पीकरवर गाडी अनाउन्सिंग केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना या ठिकाणी एक शोकांतिका अशी आहे की आज या ठिकाणी किती शेतकरी आले, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज जरी ही सुरुवात आहे, परंतु माझ्यावली या माध्यमातून परत संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्याला, पशु उत्पादकाला एक विनंती आहे की आपण आगामी काळामध्ये आजच्या नियोजनातून जे काही ध्येय धोरण या शेतकरी संघटनेचे ठरेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण स्वतः या सहभागी व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने हे पशुपक्षी या ठिकाणी पशु हे जे गोरे आहे, जे इकडे तिकडे अस्ताव्यस्त या ठिकाणी सोडले जातात, नदीच्या कडाला, वड्याच्या कडाला, फॉरेस्टच्या कडाला, गाववाडीच्या कडाला. परंतु याचे दुष्परिणाम या ठिकाणी आगामी काळात काय होणार आहे? आज फॉरेस्टच्या कडाला किंवा इतर ठिकाणी या ठिकाणी हे गोरे सोडल्यानंतर हे कवळे गोरे आहे,
वाघाला या ठिकाणी आयती शिकार या ठिकाणी मिळायला लागली आहे आणि वाघाच्या तावडीतून जे या ठिकाणी गोरे जे जनावर या ठिकाणी सुटणार आहे तिला कुत्रे लोचके तोडणार आहे, त्यांच्यावाले कुत्रे या ठिकाणी त्यांच्यावाला मांस या ठिकाणी खाणार आहेत आणि काही काळात हे मांस त्या कुत्र्यांना जर मिळाला नाही वेळेवर तर या ठिकाणी शाळेतून जाणारे लहान मुले किंवा या ठिकाणी मानवी हल्ले या ठिकाणी यांचे वाढणार आहे. हे दुष्परिणाम या ठिकाणी शासनाला परत भोगावे लागतील. जनता मालक आहे, आमचे नोकर आहे. नोकर मालकासारखे वागायला कधीपासून तुम्हाला यावंच लागेल, तुम्हाला द्यावंच लागेल. तुम्ही शेतकऱ्याच्या बरोबर शेतकरी एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी राजा बळीराजाचा शेतकरी राजा बळीराजाचा तुम्हाला यावंच लागेल, न्याय तर आम्हाला द्यावंच लागेल, न्याय तर तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणजे काहीतरी फक्त याच्यावर त्यांचं राजकारण चालू आहे. सगळं ते राजकारण चालवण्यासाठी या शेतकऱ्याला खाटीक म्हणायला लागले का? इतकं भयंकर परिस्थिती आहे. तुला होत होता. नंतर जेव्हा बाजूचे सगळे शेतकरी जमा झाले त्यांनी सांगितलं त्याला समजून, त्याला ते पटलं. अर्थात तो शेतकरी असल्यामुळे ते शेतकरी नसलेल्या माणसाला पटवलं लय अवघड आहे. शेतकऱ्याची आज काय परिस्थिती आहे. रवी काहीतरी एक अनुभव त्याचा सांगतो पांढरपोळ्याच्या संदर्भात. आणि आम्ही अल्टिमेटम 8 दिवसाचा सरकारला दिला होता की लवकर या संदर्भात सरकारने धोरण ठरवावं, परंतु त्याबाबत फक्त निवेदन घेऊन हे वरती पाठवण्याचं काम सरकारी यंत्रणेने केलेलं आहे, परंतु त्या संदर्भात ठोस अशी काही भूमिका सरकारने घेतली नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या बोऱ्यांसहित शेतकरी या ठिकाणी हे आलेले आहेत. आणि आज म्हणणं हेच आहे की गोवंश कायद्याच्या नावाखाली जो काही अराजक या ठिकाणी चाललेला आहे, जे काही शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी चाललेली आहे, ती पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे. आणि गोवंशाच्या नावाखाली जे जनावरं गोशाळेत किंवा इकडे तिकडे पाठवले जातात त्याचं सोशल ऑडिट, सामाजिक ऑडिट हे झालं पाहिजे की नेमके शेतकऱ्यांकडून घेतलेले जनावरं हे नंतर जातात कुठं. म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की आता इथून पुढं आमच्या जनावरं बाजाराला जात असताना जर आमची गाडी गोरक्षकांनी कोणी अडवली, काही जर केलं तर आम्ही तात्काळ ती गाडी सरकारच्या दारात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांच्या दारात ती गाडी आणून उभी करू, तिथंच त्यांच्या ताब्यात हे जनावरं देऊ, तिथं रिसर पंचनामा करून जनावरांना टॅग मारून मागू आणि ते जनावर त्यांच्या ताब्यात देऊ. आणि दिलेल्या जनावराचे सरकारी किमतीप्रमाणे, सरकार बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ठरवून ते पैसे त्यांनी आम्हाला द्यावे आणि ते जनावरं ताब्यात घ्यावी इथून पुढं, असं आम्ही सरकारला आव्हान करतोय. आणि हे जे आंदोलन आहे शिव आर्मी संघटना, दत्ता ढगे आणि आता 2015ला गोवंश हत्याबंदी कायदा म्हणून कायदा केला. अगोदर आपल्याकडे गो हत्याबंदी कायदा जवळजवळ स्वातंत्र्यापासून 1960 पासून. तर गो हत्याबंदी कायदा म्हणजे गायीची हत्या करायची नाही. पण 2015ला गोवंश हत्याबंदी नावाची जी भानगड आणली, त्याच्यात गोरे बाकी भाकड जनावरांच्या संदर्भात सगळंच बंद झालं. आणि त्याचा गैरफायदा घेत काही टोळ्या तयार झाल्या ज्या स्वतःला गोरक्षक म्हणून घ्यायला लागल्या. आणि त्या शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवणं, बाजारात जाणाऱ्या गाड्या अडवणं, ते जनावरं तुम्ही बेकायदेशीर नेताय, कत्तलेली नेतायत असं म्हणून चोरून नेतं. म्हणजे एक प्रकारची ढापणं ती जनावरं परत शेतकऱ्याला मिळतच नाहीत. केस इतके दिवस चालते की नंतर ते गोशाळेवाल्यांनी त्याचा पालन पोषणाचा जो खर्च सांगितलेला असतो शेतकऱ्याला, एवढे पैसे द्या, तर त्या गायच्या किमतीपेक्षा तो पालन पोषणाचा खर्च जास्त मागत आहे. त्याच्यामुळे शेतकरी त्या गाय पाहायलाच जात नाही. आणि हे पुढं होणार हे माहीत असल्यामुळंच माझ्या आधी जसं गणेश पाडेकरांनी सांगितलं, हे अगोदरच गाय ताब्यात आले की विकायला सुरुवात करता लगेच, जसे गिराईक मिळतील तसे. आणि
त्याचा परिणाम असा आहे की ही सरळ सरळ रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गाया लुटायचं आणि त्याच्यावरती पोट भरायचं. हे काही गोसेवा गोभक्ती बिक्ती काही नाही आहे यांचं. त्याच्यानंतर ह्या कायद्याचे परिणाम इतके भयंकर झालेत, म्हणजे तो कायदा रद्द करावा का? आमचं गायांवर इतकं प्रेम आहे की गोसेवा आम्हाला काय शिकवायची, कायद्यात सुधारणा करा असं आमचं म्हणणं आहे. 1990ला या कायद्यात सुधारणा विधेयक आलेलं होतं. अनेक लोकांनी त्या काळातही प्रयत्न केले, पण त्या कायद्यात त्यावेळेसही सुधारणा न होता 2015ला उलट्या सुधारणा अजून झाल्या. आता त्या कायद्यात सुधारणा कराव्यात ही पहिली मागणी आहे. आणि का कराव्यात? तर आता ही जे आपण गोरे पाहत आहेत हे एका मळ्यातले गोरे आहेत. आम्ही आता लंपीची भीती आहे सगळे, त्याच्यामुळे गावागावातले सगळे गोरे काही गोळा नाही केले. आमचे एका मळ्यातली एका गावाच्या एका मळ्यातले एवढे गोरे आलेत. विचार करा, जर एका मळ्यातून एवढे गोरे येत असतील आणि सगळे नाव आहेत तुम्हाला दिसतंय, तर गावागावात किती गोरे पैदा होत आहेत. तर ह्या गोऱ्यांचं करायचं काय? तर मग हे गोरे काय होतं, शेतकरी दूध पाजायला परवडत नाही. दूध पाजायला परवडलं नाही की मग तो दूध पाजत नाही, तो बिचारा उपाशी मरतं. मरून गेलं की नेऊन ओढ्याला टाकून देतात. काही शेतकरी ते मारायच्या आधीच कुठेतरी वावरात नेऊन सोडतात. जगलं मेलं तर मेलं, वाघ खाऊन जाईल. म्हणजे कितीतरी शेतकऱ्यांनी गोठा बंदिस्त केलाय, घराला कंपाऊंड केलंय आणि अंतुले बाहेर कंपाऊंडच्या नेऊन बांधलेत का वाघाने ओढून द्यावा. कारण ते रोज दूध न पिता तळतळ मारताना देख होत नाही. कारण किती झालं तर शेतकरी प्रचंड संवेदनशील आहे जनावरांच्या बाबतीत. त्याच्यानंतर ह्या सडलेले जे जनावर आहेत त्याच्यामुळे आरोग्याचे पर्यावरणाचे जे प्रश्न निर्माण होणार ते प्रचंड गंभीर आहेत. या आरोग्याच्या पर्यावरणाच्या प्रश्नांच्या पुढं आता काही शेतकरी म्हणजे प्रत्येक जितक्या माणसं तितक्या प्रवृत्ती. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं शिरापूरमध्ये एक घाट आहे, त्या घाटात काही लोकांनी गोरे आणून सोडले. तुमचेच ना शिरापूरचे 10 गोरे आणून सोडले. तुमच्याच गावात कोणतरी गोसाई ना खाली, तिथं गोसाई नावाचे कुटुंब आहे, त्या बाईला ते देखवलं नाही, जनावर ओरडू राहिलेत. ती माईला बिचारी म्हणजे एक एक किस्से सांगायला डोळ्यात पाणी येईल असं. ते गोरे घरी घेऊन आली, डेअरीला दूध गेलं नाही तरी चालन म्हणली, आणि त्या गोऱ्यांना अर्धा लिटर दूध पाहिजे ती. बरोबर आहे की नाही बाबा? तर इतकं सगळं भयंकर परिस्थिती आहे. पण आता ते प्रेमापोटी ते गोरे जरी जगवले तिनं, पुढं काय? शेतीला या गोऱ्यांचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. हे गोरे उद्या ज्यावेळेस मोठे होतील, हे शिंग येतील चांगले. तुम्ही कुठेही आता UP मध्ये बघा जोरात आंदोलन चालू या गोऱ्यांच्याबद्दल. तिकडे आधी कायदा आला होता, त्याच्यामुळे तिथं वळू झालेत तयार, शेतमालच येऊ देत नाहीत. तिथं जोरात आंदोलन चालू आहे सध्या UP मध्ये. तर आपण मागच्या स्टेजला आहे, ते आपल्या पुढे आहेत अजून. तर त्या स्टेजला आपण जाणार आहेत. जर आजच जागे नाही झालो तर आपण थोडे लवकर त्यांच्यापेक्षा जागे झालो. त्याच्यामुळे आत्ता तातडीनं आपण आमची सरकारकडे हीच मागणी आहे का त्या कायद्यात सुधारणा कराव्यात. ह्या गोवंशांची तुम्ही व्यवस्था लावावी. आमची अजिबात म्हणणं नाही कत्तल करावी. सरकारचं म्हणणं आहे सांभाळावं. तुमच्यापेक्षा आमचं काय जास्त प्रेम आहे, सांभाळा ना. टॅक्समधनं पैसे द्या, आम्ही टॅक्स भरतो. एकट्या शेतकऱ्यावरती ती जबाबदारी टाकायची नाही. आधीच तो मरायला झाला आणि त्याला तुम्ही अजून मरणी घालणार का? हे जमणार नाही. हीच सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. धन्यवाद. इस न्यूज को कवर करने में मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। ये न्यूज कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक सैयद अयान, उसी के साथ में 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के और परभनी टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम और परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो ऐसी सूरत में सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। ये न्यूज हमारी अगर आपको बेहतर लगी तो इस न्यूज को ज्यादा से ज्यादा लोगों तक, ज्यादा से ज्यादा किसान भाइयों तक फॉरवर्ड जरूर करें। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम,
लेडीज के लिए सेपरेट हॉल, माहौल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए आज ही। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 973020। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में चिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं स्क्रीन पर। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।